Crude oil is a natural resource. It is not easy to find out where the oil is deep down below the earth. Actually, it is a treasure from the earth. Scientists use special techniques and machines to find out this. Then, through the pipes and machines, petroleum is pumped up. This oil is smelly, thick, and dark color liquid. It contains many other impurities. We should to clean and separate these sent into a refinery. It is form of a petroleum or oil, that kerosene, diesel, petrol, engine oil and fuel for the aircrafts we get from these crude oil. The LPG, that is a cooking gas, wax, coal tar, grease are also obtained from this crude oil. It is also useful for making the different things like a plastic and paints. Then this boy started thinking about the saving oil and remembered that Baba keeps engine of the tractor on while doing something else. At times pump in a field it also left on. Then he think that how much oil going to be waste. I thought it was surely to talk to Baba, and when I went to home, the children find out that the rate of the petrols are different in each city. The rates of the petrol and diesel in Delhi are given below, and on the poster shown before the petrol pump, there is a daily rate of the petrol and diesel are also shown. आता या भागामध्ये पृथ्वीच्या खोलवर जाऊन, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खोलवर जाऊन हे जे नैसर्गिक जे तेल आहे त्याच्यातून पेट्रोल, डिझेल, केरोसिन, विमानासाठी लागणारे जे इंधन आहे किंवा LPGचं कुकिंग गॅस आहे, CNG, वॅक्स आहे, कोल टार आहे किंवा ज्याला डांबर म्हणतो किंवा ग्रीस आहे, अशा विविध वस्तू त्याच्यापासून मिळतात. की जमिनीमध्ये असणारं हे जे काही तेल आहे, अनेक स्वरूपाचे मिक्सचर, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अशुद्धी अशा स्वरूपात हे ऑइल मिळतं. त्याला वास असतो, थोडंसं घट्टसर आणि डार्क कलरचं हे लिक्विड आहे. आणि अशा अनेक असंख्य प्रकारच्या ज्या वस्तू त्याच्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत, आणि म्हणूनच याला रिफायनरीमध्ये टाकावं लागतं. किंवा रिफायनरी म्हणजे त्याच्यातून शुद्ध करून त्याला तापून वेगवेगळ्या तापमानावरती पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइल त्याच्यापासनं, या क्रूड ऑइलपासनं ह्या गोष्टी मिळवल्या जातात. आणि म्हणूनच यालाच वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी किंवा इंडस्ट्रियल एरियामध्ये वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी या इंधनांचा वापर केला जातो. आणि त्याच्यापासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी मुख्यत्वे किंवा जी काही व्हेकल्स आहेत ती चालू करण्यासाठी ह्या इंधनांचा वापर केला जातो. मोठ्या प्रमाणात या इंधनांचा वापर केला जातो. म्हणूनच याला ट्रेजर किंवा खजिना असे म्हटलं जातं. हा जो मुलगा आहे तो विचार करायला लागतो की कशा पद्धतीने हे जे पेट्रोल आहे आपण त्याला वाचवू शकतो. कारण ते मिळवण्यासाठी किती प्रकारची मेहनत करावी लागते किंवा मोठ्या मोठ्या इंजिनचा वापर करावा लागतो. की सायंटिस्टला त्याचे साठे शोधावे लागतात. पृथ्वीच्या खोलवर भागामध्ये हे साठे अतिशय तुरळक स्वरूपामध्ये, कमी स्वरूपामध्ये सापडतात. प्रत्येक ठिकाणी हे साठे सापडत नाही. तर मग आपण त्याचा काळजीपूर्वक वापर करणं गरजेचं आहे, ही जाणीव त्या मुलाला होते. आणि नंतर तो विचार करायला लागतो की गावामध्ये बाबा अनेकदा त्यांचं ट्रॅक्टरचं जे काही इंजिन आहे ते चालू ठेवतात आणि दुसऱ्या काम करू लागतात. आणि त्यावेळेस पंपसुद्धा चालूच असतो. आणि किती प्रमाणामध्ये हे जे डिझेल किंवा पेट्रोल आहे वेस्ट होतो. आणि ज्यावेळेस मी शेतात जाईन किंवा गावाकडे जाईन या गोष्टीविषयी मी बाबाशी डिस्कस करेन. आणि अशा पद्धतीने आपण जर समजा विचारपूर्वक त्याचा वापर केला तर कितीतरी पेट्रोल आहे किंवा डिझेल आहे आपण वाचवू शकतो. दिल्ली आणि भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे रेट हे वेगवेगळे असतात. प्रत्येक शहरामध्ये ह्याचे जे रेट आहे वेगवेगळे आहेत. पेट्रोल पंपावरती ह्याचे रोजचे जे डेली रेट आहेत त्या पोस्टरवरती दाखवल्या जातात. वन पोस्टर इज गिवन हिअर. द फ्यूल इज यूज्ड इन व्हेरियस टाइप्स फॉर ड्राय क्लिनिंग, फॉर लाइटनिंग, फॉर रनिंग द कार्स, aeroplanes. It is also useful as a LPG. It is useful to run the machines for making the plastic and paints, save the fuel and make the habit. Because in our day-to-day life, this poster is shown that in our day-to-day life we use the different forms of fuels in our running the various types of vehicles or
we use the more amount of fuels for making the different articles. CNG, LPG also used by many peoples. There is a poem wrote by the Divya. I am a black, I am a thick, I flow who I am. Do you know? I will last longer. If you use me with care, I got made over centuries. I won't always be there. I light your lamps, I cook your food, I run your machines, fly planes in the sky. Who is the more useful to people than I? If not used with care, I won't always be there. Will they fight over me? That is life without me. I am black, I am thick, I flew. Who I am, do you know? This poem shows, or this poem gives the information about the fuel, and we doesn't use this fuel judiciously. It does not last forever. That's why we use this fuel carefully. We use this fuel for lighting the lamps or cooking the food or running the machines and flying the planes. Many people use these fuels, but it should be used with care. And this color of the crude oil is a black and thick. There is a story about a Durga. Durga lives in a village of Haryana. Every day she spends many hours collecting the wood for the stove. Her daughter also has helped her in it. For this, for the past 3 months, she has a cough. There is a lot of smoke when damp wood is burned, but Durga does not have any other options. When there is no enough money for to buy the food, then how will she get money to buy the wood? There are about two-thirds peoples in our country use the uple, wood and dry twigs. These are used not only for cooking food but also keeping warm. Many peoples are used to heat the water or lighting many other things used for activities for home kerosene, LPG and coal electricity. Kancha had seen a bar chart in a book. The chart shows that number of the houses are out of 100 that use each type of fuels. This is shown in this chart. Many peoples use the different types of fuels. आता इथे एक पोस्टर दिलेला आहे आणि या पोस्टरवरती माहिती दिलेली आहे की इंधनांचा वापर ड्राय क्लिनिंगसाठी केला जातो किंवा स्वयंपाकासाठी जो LPGचा गॅस आहे, CNGची गॅस आहे, व्हेकल्स चालवण्यासाठी त्याचा वापर केला जातो किंवा कंदील आहे किंवा लॅम्प आहेत त्याला लाईट करण्यासाठी, कारसाठी, एरोप्लेनसाठी, प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये किंवा पेंट तयार करण्यासाठी सुद्धा या इंधनांचा वापर केला जातो. मशीन्स आहेत त्या चालवण्यासाठी सुद्धा या इंधनांचा वापर केला जातो. दिव्याने इथे एक पोएम कविता लिहिलेली आहे. माझा रंग ब्लॅक कलरचा आहे, मी वाहू शकतो. आणि याचा समजा जर का वापर आपण केअरफुली जर नाही केला तर त्याचा परिणाम असा होईल की हे जे काही साठे आहेत ते संपून जातील. आणि म्हणूनच याचा वापर काळजीपूर्वक प्रत्येकानं गरजेचं आहे. किंवा ह्या आपल्या दैनंदिन वस्तू चालवण्यासाठी किंवा विविध वस्तू तयार करण्यासाठी या इंधनांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. म्हणूनच याचा समजा भविष्यात हे साठे जर टिकून राहायचे असतील किंवा तुमच्या मुलांपर्यंत हे साठे पोचवायचे असतील तर आज तुम्हाला त्याचा वापर काटकसरीनं करणे गरजेचं आहे. ही जाणीव या कवितेमध्ये होते. इथे एक स्टोरी दिलेली आहे. दुर्गा नावाची एक जी महिला आहे, हरियाणाच्या एका छोट्याशा गावामध्ये राहते. ती तिचा दिवसभराचा कित्येक वेळ आहे, तिचा जो चूल असते ते पेटवण्यासाठी ते लाकडं ती जमा करायची आणि कितीतरी ओलसर लाकडं ती जमा करायची. तिला कित्येक महिन्यापासून खोकला लागलेला होता, कारण ती तिला जे लाकडं तिनं जमा केलेली होती ओलसर होती आणि तिच्या चुलीमध्ये ही ओलसर लाकडं ती वापर करायची. तिच्याजवळ दुसरा काही पर्यायच नव्हता, कारण तिला खायलाच अन्न मिळत नव्हतं. तर मग तिच्या जवळ लाकडं विकत घेण्यासाठी पैसे येण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये तिची चूल पेटवण्यासाठी ह्या लाकडांचा वापर करायची. तर आपल्या देशामध्ये जवळपास 2/3 लोक उपला म्हणजेच किंवा उपले ज्याला म्हणतो आपण, गौऱ्या, वूड आहे किंवा कोरड्या फांद्या आहेत, ज्या वाळलेल्या फांद्या आहेत, त्याचा अन्न शिजवण्यासाठी चुलीमध्ये त्याचा वापर होतो किंवा शेकोटी पेटवण्यासाठी किंवा लाईट म्हणून त्याचा उपयोग होतो. पाणी गरम करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने केरोसिन आहे, LPG आहे, कोळसा आहे, इलेक्ट्रिसिटी याचा सुद्धा वापर या कुकिंगसाठी किंवा पाणी गरम करण्यासाठी ह्याच्यासाठी होतो.
आता इथे एक चार्ट दिलेला आहे, तर या चार्टमध्ये 1976मध्ये किंवा उपले किंवा वूडचा वापर सगळ्यात जास्त होता, त्याच्या खालोखाल LPG आणि कोल आणि इलेक्ट्रिसिटीचा. आणि नंतरचा जो चार्ट दिलेला आहे 1996चा, त्याच्यामध्ये दिलेला आहे की इलेक्ट्रिसिटीचा वापर जास्त झालेला आहे, किंवा देशातले जास्तीत जास्त 75% लोक हे उपले किंवा गोवऱ्यांचा वापर करतात किंवा लाकडांचा वापर केला जातो. अशा पद्धतीने देशातल्या विविध भागातील जे लोक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने या इंधनांचा वापर करतात. म्हणूनच या इंधनांचा वापर प्रत्येकाने काळजीपूर्वक करणे गरजेचं आहे, कारण याचे जे साठे आहेत ते मर्यादित आहेत.